दार दुमदुमला चौघडा सनईचा सूर नवा उत्तरेकडून आली मग अलगद थंड हवा हळदीने रंगवूया तिजला निरीक्षण हे मेरे संग भी बीतेंगे पल तेरे सुनहरे, वादा ये रहा मेरा सब घर वालों से तेरे। बाबुल का घर में छोड़ के चली ओ ना ढूंढबे काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस, काहे दिया परदेस। खुश होकर तब बिजली देगी मुझे चमकती सी तलवार, तब मां कोई कर ना सकेगा अपने ऊपर अत्याचार। बहुत खूब अंकल जी, बहुत बढ़िया। एक मुलगा सगळं साफ करून गेला तरी अनोळखी लोकांना घरात बोलवायची हौस भागली नाही। दुधाने तोंड पोळलं ना की लोक ताक सुद्धा फुंकून पितात, पण इथे कोण परवा करतय? मुलगी वाचली ना, जे काय नुकसान झाले ते सुनेचं झालंय। अगं तो आपल्या कामासाठी आलाय, तू जरा शांत राहा। शांतच राहते मी, माझं काय जातंय? पण उद्या काही झालं ना तर मी जबाबदार नाही। नाहीतरी कधी कशाची जबाबदारी घेतली नाही। राहू दे ना, तुम्ही शांत राहा, तुमचा अभ्यास चालू दे। अरे गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग। वे है क्या? तूने मतलब माझ्या नावाचे निकनेम ठेवला काय? वेणूच्या वे। थँक्यू सो मच। तुला नाही, मी शिवला बोलले। मी त्याच्यासाठी नाश्ता आणलाय। शिव कुठे? शिव, शिव शिव नाही आहे घरी। नाही आहे? शिवला तुझ्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मी तू। काही काय बोलतोयस? उगाच काही बोलू नकोस हा, आमचं आम्हाला माहितीये। तुमची तुम्हाला माहित असतं तर प्रॉब्लेमच नव्हता ना। म्हणजे बघ मी तुला एक गोष्ट खरं सांगतो, अगदी खरं सांगतो, तू खूप भोळी मुलगी आहेस आणि शिवमुळे तुला त्रास झालेला मला नाही आवडू शकत। शिवमुळे नाही, मला तुझ्यामुळे त्रास होतोय। आणि आज मी तुला एक गोष्ट विचारणार आहे, तू माझ्या मागे का लागलेला असतोस? कारण मी तुझी खूप काळजी करतो। का? कारण का? बोल ना। अरे आता विचारात काय पडलाय? स्वतःचं तोंड तरी बघितलंयस का आरशात? माझ्या मागे मागे फिरत असतोस तर गप्प उभं राहणार आहेस का? अरे माझ्याकडे बघून तरी बोल, मूर्ख कुठला। कारण तुझ्यावर माझं खूप प्रेम आहे मी तू। काय? खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि म्हणून ते मला तुला त्रास झालेला नाही आवडत। नो सॉरी। साहब का आज रेडियो पर पहली बार हिंदी में प्रोग्राम है, शाम 5 बजे सुनिएगा जरूर। ज्याला टाळायचे तोच सारखा समोर येतोय। शी, मला रागच येतोय त्याचा, आणि त्याच्याहून जास्त स्वतःचा। काल मी बाबांना नकोच म्हणायला हवं होतं। गौरे, अगो ए गौरे, हा अगो भाजीत मीठ घाल जरा। हो। अरे देवा, काय झाला? नाही नाही, काय नाही। बरं झालं चहात मीठ पडलं। आता त्याला असाच चहा पाजते, म्हणजे घरी यायलाही घाबरेल, आणि त्या मीतू प्रकरणातून एकदाची सुटकाही होईल माझी।
त्रास नहीं अंकल जी, संतरास कह सकते हैं, या फिर आम बोलचाल की भाषा में तकलीफ कह सकते हैं। पर तकलीफ उर्दू शब्द है, शुद्ध हिंदी नहीं है। खूप शिकण्यासारखं आहे यामध्ये. बघू कसं जमतंय ते, देव जाणे. जी मैंने कहा कि देखते हैं कैसा जमेगा. इतना भी मुश्किल नहीं है अंकल जी, बस एक बात ध्यान में रखिए कि अगर आपको हिंदी में बात करनी है या हिंदी लिखनी है तो हिंदी में सोचना शुरू करिए। मराठी में सोच के ट्रांसलेट करने में दिक्कत हो रही है। देखिए, जिस भाषा में व्यक्त होना है उसी में सोचना जरूरी है। अगदी बरोबर बोललास. नाही मी घेते काम पूर्ण करा ते. आता सोपं जाईल पण जरा बोलायला. आपण ते प्लीज. आता सोपं जाईल म्हणलं बोलायला, विचार करायला. वा, झकास झालाय. आल्याचा स्पेशल चहा. आता अभ्यास करायला जरा झोप येईल मला. लो पिओ. जी. आता पी खारट चहा, म्हणजे कळेल कोणत्या भाषेत विचार करायचा आहे. चक्रवर्ती ठीक है? जी जी, बहुत बढ़िया. इतनी अच्छी चाय हमें रोज मिले तो हम आपको दिन में 2 बार हिंदी सिखाने आ सकते हैं. चक्रवर्ती ठीक है? जी जी, बहुत बढ़िया. इतनी अच्छी चाय हमें रोज मिले तो हम आपको दिन में 2 बार हिंदी सिखाने आ सकते हैं. काय ग, खयालो में एकटीच काय स्वतःशी असतेस? कुणाच्या प्रेमात वगैरे पडलीस की काय? छे, काही काय काही काय काय प्रेमात पडल्यावरच असं होतं. मी शिवच्या प्रेमात पडले ना, तेव्हापासून मी सुद्धा अशी स्वतःशी असते. मला प्रेमासाठी वेळ नाही. नुसतं वेळ काढून उपयोग नाही, ते जमावं लागतं. आई बाबांना घाबरून प्रेम नाही करता येत, त्यासाठी हिम्मत लागते. तुझ्यासारख्या मुलीला ते अवघडच आहे जरा. चल मी निघते, मला एका मीटिंगला जायचंय. आणि त्यानंतर शिव बरोबर एका फिल्मसाठी जायचंय. आणि तिकडेच थिएटरमध्ये मी त्याला प्रपोज करणार आहे. रोमॅन्टिक ना. चल चल मी निघते. बाय गौरी. बाय. गौरी जी, हाँ? क्या हुआ? नहीं नहीं, काय नाही. मीतू से बात करके आपका चेहरा क्यों उदास हो गया? ती मीतू शिव सोबत फिल्म बघायला चालली आहे ना आज संध्याकाळी. हाँ तो आपको बुरा लग रहा है? हो. हाँ? नाही म्हणजे तो शिव आज संध्याकाळी बाबांना शिकवायला येणार होता ना. मला त्याच्यावर फारसा विश्वास नाहीये, पण आता बाबा वाट बघत बसणार. आणि तो नाही आला तर उद्या पुन्हा बाबांची बोलणी खाणार. आज टाइम पर पहुंचना पड़ेगा वरना अंकल जी नाराज हो जाएंगे. हाय. हाय. हमें आज जाना है. अंकल जी इंतजार कर रहे होंगे. अगर टाइम पे नहीं पहुंचे ना तो लेट हो जाएंगे. लास्ट टाइम भी लेट हो गए थे हम. हेलो, आपसे बात कर रहे हैं. कहाँ खोए हो? तिकीट्स आज संध्याकाळची 2 फिल्मची तिकीट्स आहेत. हम दोनों जा रहे हैं. जी जी, चला लवकर निघूया. ते इम्पोर्टेंट बात करनी थी, दिल की बात. अब कैसे बचे? काय म्हणाला? नहीं, वो हमारा मतलब है कि हमें अभी एक इम्पोर्टेंट मीटिंग में जाना है
तो हम नहीं चल सकते। मी इथेच थांबू का ऑफिस मध्ये? नहीं, आप यहाँ नहीं रुक सकते क्योंकि यहाँ रुकना ठीक नहीं रहेगा। एक काम करिए, आप जाइए, हम सीधा सिनेमा हॉल आ जाएंगे। हाँ चलेगा। ठीक है? हे तुझं तिकीट। जी। आना। हाँ जी। मैं राह देखूंगी। बाय बाय। पहुंच जाओगे ना? जी। टैक्सी से आना। आता हूँ, आप जाइए। हाँ हाँ, बाय शिव जी। बाय। वेणु, हाँ एक बहुत जरूरी काम है, अभी के अभी बस स्टॉप पे मिलो। किती वेळ वाट बघतोय, एवढा काय चालला, काय जरूरी काम आहे? चलो। ये काय फिल्मचं तिकीट? 7 बजे का शो है, आप और मीतू जा रहे हो। मैं और मीतू? ये तू क्या मजाक कर रहा है? मैं और मीतू नहीं रे, तुला माहिती आहे ना मी तिच्या बरोबर जाणार आहे। हे नाही, नको नको, ती मला ते थिएटर हॉल मध्येच मारेल, ते रिस्क नको। ये ले। प्यार में रिस्क लेनी पड़ती है, क्या पता इस बहाने तुम्हारी बिगड़ी बात बन जाए। हाँ? नहीं नहीं नहीं, तू जा। नहीं नहीं, अरे देखो, हम नहीं जा सकते, हमें अंकल जी को पढ़ाने जाना है हिंदी, और मीतू अकेली जाएगी, अच्छा लगेगा आपको? हम चलते हैं। हाँ? नगर के कोलाहल भरे कोलाहल वातावरण से हटकर बसा ये मोहल्ला सभी बातों से अच्छा है। इस मोहल्ले में बच्चे के लिए बगीचा, छोटे बच्चों की पाठशाला जैसी और भी आवश्यक सुविधाएं हैं। शाला? हाँ? पाठशाला, ळ नव्हे। ल ळ नहीं, ल। अच्छा, पाठशाला। पाठशाला जैसी और भी आवश्यक सुविधाएं हैं। ऐक काय काय दुखतंय का? होय गो, तरी दुपारी मलम लावलेला मी। नाही हं, मलम लावून काही होणार नाहीये, त्या हातांना विश्रांती हवी आहे, कळलं का? आता पोळ्या करण्याचं काम बंद. हा, पुरे झालं. अगो जखम झाली आहे ना, ती बरी होऊ की वेळ नाही लागूचो, आणि म्हणून का सगळी कामं बंद करून ठेवू? जावई बापू ना माझ्याच आता जेवण लागता। हो का? काय हो जावई बापू? काय नाही, मी म्हटला गौरी इली कशी नाही अजून? तू यावेळी घरी कसा काय? जी। ऑफिस मधून घरी आलास, फिल्म बघायला नाही गेलास? अच्छा, तो हमारी सारी खबर रखती हैं आप। मी कशाला ठेवू तुझी खबर? त्या मीतूने स्वतःहून सांगितलं, आणि तसंही माझा विश्वास नाहीये तुझ्यावर। का गेला नाहीस? मी तुझी वाजलं वाटतं। नहीं गए, बस। क्यों ये बताना जरूरी नहीं समझते हम। जवाब चाहिए तो पहले हमारे सवाल का जवाब दीजिए। बेल का वाजवलीस? अगं किल्ली होती ना हातामध्ये, बेल कशाला वाजवलीस? अगं याने वाजवली बेल, मी दार उघडेपर्यंत धीरच धरला नाही। अरे शिव, ये आतमध्ये ये। अहो गुरुजी आलेत तुमचे। अरे आई नमस्ते अंकल जी। मी अभ्यास करत होतो। जी? पढ़ाई पढ़ाई। हाँ, तो जो आप पढ़ रहे थे वही आगे पढ़ते। बाजार, अस्पताल एवं महाविद्यालय भी यहाँ से अधिक दूर नहीं है। मोहल्ले में अधिकतर लोग नौकरी करते हैं। कुछ व्यापारी भी हैं। मोहल्ले में अधिकतर लोग
ठीक आहे. मी बघते. अरे आला प्रिन्स. आज उशीर झाला प्रिन्सला. टीव्हीवर चांगला पिक्चर होता. आज येणारच नव्हतो, पण मम्मी म्हणाली आपण डबल फीस देतो. अरे बस बस बस, असं नाही बोलायचं. या मोठ्यांच्या गोष्टी आहेत. तू फक्त अभ्यास करायचा. हा, पुस्तक काढ. आणलंयस तू? तू पण काढ हिंदीचं. हा, नोकरी करा, प्रवास करून घरी या, दमायला होतं. मी ना माझ्या रूम मध्ये माझ्यासाठी गरम गरम कॉफी आणि काहीतरी खायला करून आण ना. मला खूप भूक लागली. तुझं बघू. खूप दुखतोय का ग? नाही गं, थोडा. तू राहू दे, मी करते ते. अगो करताय मी हळूहळू. मी करते आजी. तुला कॉफी पण करूची आहे ना. तेच करते. गो निशासाठी बनवतस ना. साखर बिकर जास्त घाला, तर बडबडतले ती. मला काय त्याचं लक्षण काय ठीक दिसत नाही. जाऊ दे ना आजी. आपण चिडचिड केली तर बाबांचा संताप अजूनच वाढेल, पण ते काय बोलणार नाही. जाऊ दे ना. अगो तुझ्या बाबांका मी आज किती वर्ष ओळखता माहितीये. निशाच्या बाबतीत ते गप्प आहेत म्हणून माहित नाही तुला. एकदा का त्यांनी तोंड उघडले ना, तर निशाची काय खैर नाही मग. पण त्या आधीच दादाला नोकरी लागू दे, म्हणजे ती आपोआपच शांत होईल. पण दादा कुठे? अगो सकाळपासून घरातच होतो. तीच त्या का आता म्हटलंय जरा बाहेर फिरून ये, जरा डोकं शांत होईल. आता आली त्याची लाडूबाय. ती डोका खाणारच आहे परत. आजी काय? हो आई, हो हो. अगं मिळाले पैसे. हो, माझ्यासाठी सोन्याची अंगठीच घेईन मी. हो हो हो. अगं नाही मोजले, मोजते ना. किती? 20,000. मोजते मोजते, थांब. अरे पैसे कुठे गेले? आई थांब जरा, मी तुला करते फोन. हे गेलं. अगं जरा वेगळ्या कप्प्यात असतील, नीट बघ जरा. आता तेच बघतेय ना, नाहीये तिथे. 5 मिनिटं पर्स बाहेर ठेवली तर एवढी मोठी रक्कम गायब. अगं शांतपणे बघ, गडबडून जाऊ नकोस. नीट बघ. आता ह्या घरात दिवसा ढवळ्या चोऱ्या माऱ्या व्हायला लागल्या तर बघायलाच नको. एकदा शिक्षा झालीये तरी घ्या परक्याना घरात. बघितलं ना काय झालं? गेलं ना नोटांचं बंडल. जरा शांतपणे निशा, जरा शांतपणे. ज्याचं जळतं ना त्याला कळतं आई. माझ्या आई बाबांनी किती मायने दिली होती ती रक्कम. त्यांच्या घामाच्या कष्टाचे पैसे होते. त्याची किंमत मी करायला नको? माझे बाबा इतक्या उन्हाचं ऑफिसला आले होते ते पैसे द्यायला, आणि घरात आल्या आल्या हरवले. ते हरवले कुठून? चोरीला गेले. मुलांना तुम्ही उद्या या. हा, उद्या आपण 2 तास अभ्यास करूया. हा, चला चला. आता जरा मला घाई आहे. हा ठीक आहे, चल चल. या ताईचं तर दररोजच आहे. हे आगाऊ, इकडे माझी एवढी मोठी रक्कम हरवली आणि तुला अभ्यासाचं पडलंय. चल चालू पड इकडनं. उद्या या. हा, मी सांगते, निरोप देते मी. निशा जरा शांतपणे घे. घरातल्या गोष्टी घरातच राहिलेल्या बऱ्या असतात. कळलंय का तुला? मला तर वाटतंय ना, बाहेर ना आले कुणीतरी हात साफ केले. याचे खिसे तपासा. मला तर वाटतंय ना, बाहेर ना आले कुणीतरी हात साफ केले. याचे खिसे तपासा. ए निशा जरा गप्प राहा. गौरी याचीला फोन लावतो. निशा हे बघ, या घरातल्या गोष्टी आहेत ना, तर घरातच राहू दे. हा, कळलंय? बस टोकाला जाऊ नकोस. कशावरून याने घेतले नसतील पैसे? निशा तो चिपराव ना, किती बोलतात. हा, वो सज्जन माणूस हा तो. हो ना, एक सज्जन लुबाडून गेला, आता हा दुसरा आलाय.
बाबा तुम्ही ह्याचे खिसे तपासताय का मी बोलू याच्याशी? अगं ठीक आहे, मीच बोलते. आणि एकदा का पैसे मिळाले ना की ह्याचा घरात येणं बंद करते मी. थांब वहिनी. पुरे झाला तमाशा. खूप बोलीस आणि खूप चुकीचे आरोप केलेस, पण आता पुरे. तू ज्याच्यावर आरोप करतेस त्याने बाबांचा जीव वाचवला. आपले जेव्हा जवळ नव्हते तेव्हा त्यांच्या बरोबर खंबीरपणे उभा होता. तो आज इथे बाबांना शिकवायला आला. आपल्याला गरज आहे म्हणून तो इथे वेळ काढून आला. गेले काही महिने ओळखते मी त्याला. माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. तू म्हणतेस तसं काही करणं अशक्य आहे, म्हणून प्लीज त्याचा आणखी अपमान आम्ही ऐकून नाही घेऊ. बरंच बोलता येतं तुला. त्याची बाजू दिसते आणि माझं झालेलं नुकसान नाही दिसत. आणि याची एवढी तरफदारी करायला कोण आहे का तुझा? तो माझा कोण आहे हे मला माहिती, पण सध्या तो बाबांचा गुरु आहे. आणि त्यांच्या गुरुचा अपमान आम्ही कोणीही होऊ देणार नाही.